महापालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांना पक्षाने प्रभारी पद दिलेलं आहे. तरी आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला डावलल्याची चर्चा राष्ट्रीय वर्तुळात रंगली आहे. महापालिका जळगावच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्या ठिकाणी संतोष चौधरींना त्या ठिकाणी प्रभारी पद देण्यात आलं. मला विश्वासात घेऊनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. आत्तापर्यंत कोणत्याही निवडणुकामध्ये मी प्रभारी पद घेतलेलं नव्हतं. अगदी विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या किंवा अन्य नगरपालिकांच्या झाल्या, माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी प्रभारीपद वगैरे स्वीकारलेलं नाही. मागे विधानसभेलाही प्रभारीपद वेगळेच होते, लोकसभेलाही प्रभारीपद वेगळंच होतं. पण या ठिकाणी या माझ्या तब्येतीच्या कारणासाठी मी ते घेतलेलं नाही आणि मला ते शक्यही नाही. कारण महापालिकांच्या निवडणुका ह्या अशा असतात की गल्लीबोळामध्ये फिरावं लागतं आणि त्या गल्लीबोळात फिरत असताना आपल्याला प्रकृतीमुळे ते शक्य नव्हतं. एकीकडे अशी चर्चा आहे की कुठेतरी मुक्ताईनगरमध्ये पराभव झाला, त्यामुळे कुठेतरी पक्षाने जे आहे संतोष चौधरींना यांना प्रभारी पद दिलं. हे मुक्ताईनगरला राष्ट्रवादी काँग्रेस उभीच नव्हती, त्यामुळे पराभव झाला कुठला शोध लावला तुम्ही? इथे राष्ट्रवादी शरद पवार गट हा उभाच नव्हता, त्यामुळे पराभवाचा प्रश्नच येत नाही. गिरीश महाजनांनी तर मुक्ताईनगर तर भाजपचा पराभव जे आहे ते आपल्यामुळे झाल्याची टीका केलेली आहे, त्याकडे गिरीश महाजन सोयीनुसार बोलतात. मुक्ताईनगरला जर भाजपचा पराभव एकनाथ खडसेंमुळे झाला तर मला माझ्या दृष्टीनं ते आनंदाची बाब आहे. मी काही भाजपाचा नाही आहे, मी सत्ताधारी पक्षाचा नाही, मी विरोधक आहे. मग भुसावळ शहरामध्ये जो पराभव झाला तो कोणामुळे झाला? गिरीश महाजनांमुळेच झाला ना. मग अन्य ठिकाणी मग चोपड्याला भाजप आले नाही, यावलला भाजप आलं नाही, भडगावला नाही, पारोळ्याला नाही, पाचोऱ्याला नाही, भुसावळला नाही, अनेक ठिकाणी भाजपात आता पराभव झाला. या पराभवाला जबाबदार कोण? ज्यांनी ही जबाबदारी घेतली तेच जबाबदार असतील की नाही? मग दुसरा युती संदर्भात संतोष चौधरी यांनी म्हटलं आहे, भाजपा सोडून सर्व पक्षाची आम्ही युती करू आणि निवडणूक लढू असं महानगरपालिकेमध्ये संतोष चौधरीने म्हटलं तर योग्य आहे. सर्वांनी एकत्र राहून जर भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले तर आपल्याला निवडणुकीच्या यशापर्यंत जाणं शक्य होईल. म्हणून सर्वांनी एकत्रित यावं, एकत्रित जागा वाटप करावं, 2 पावलं कोणी मागे जावं, 2 पावलं कोणी पुढे जावं आणि त्या दृष्टिकोनातून निवडणुका पार पाडाव्या. हो, दुसरा पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार, अजित पवार हे युती करून महानगरपालिका निवडणूक लढणार आहे. काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फार म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की अशा रीतीनं निवडणुका लढवल्या जात नाही की जे पक्ष स्ट्रॉंग असतात. ज्या ठिकाणी पक्ष स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी पक्षाची भूमिका, ज्या ठिकाणी पक्षाची परिस्थिती कमजोर आहे किंवा एकट्याच्या बळावर निवडून येण्यासारखी नाही, अशा वेळेस पक्षाला कुठे ना कुठे समविचारी पक्षाचा किंवा अन्य पक्षांच्या सोबत घ्यावी लागते. या ठिकाणी पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर वगैरे महानगरपालिकांमध्ये जो निर्णय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे तो यासाठी घेतलेला आहे की अजितदादा वगैरेंचा प्रभाव त्या ठिकाणी आहे. अजितदादा भाजपबरोबर नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी घेत असलेला निर्णय मला वाटतं योग्य आहे असं वाटतं.